नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती परीक्षेत येणारे प्राणीशास्त्र विषयाचे इम्पॉर्टंट असणारे 20 प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। सुरू करूयात आपला प्रश्न पहिला। ब्रेड, बटर, केक यांसारखी बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी त्यामध्ये ईस्ट वापरतात कारण ईस्टमुळे ब्रेड, बटर, केक यांसारखी बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी त्यामध्ये ईस्ट वापरतात कारण ईस्टमुळे ऑप्शन आहे मळलेल्या पिठात ईस्टमुळे CO2 वायू तयार होतो। पाव, केक, इडली यांसारखे पदार्थ फुगतात। CO2चे बुडबुडे मिळालेल्या पिठाचे आकारमान वाढवतात। सर्व विधाने सत्य आहे। मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सर्व विधाने सत्य आहेत। ब्रेड, बटर, केक यांसारखी बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी त्यामध्ये ईस्ट वापरतात कारण ईस्टमुळे मळलेल्या पिठात CO2 वायू तयार होतो। पाव, केक, इडली यांसारखे पदार्थ फुगतात। CO2चे बुडबुडे मळलेल्या पिठाचे आकारमान वाढवतात। याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सर्व विधाने सत्य आहेत। प्रश्न क्रमांक 2, द्विपद नाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे? ऑप्शन आहे द्विपद नाम तिरके मुद्राक्षराप्रमाणे लिहितात। जातीवाचक नाम व जाती वर्ग हे नाम या दोन्ही नामाची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात। जातीवाचक नामानंतर जाती वर्ग नाम येते। द्विपद नाम पद्धतीत जाती वर्ग नाम निरपवाद असावे। याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, जातीवाचक नाम व जाती वर्ग हे नाम या दोन्ही नामाची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात। प्रश्न क्रमांक 3, प्रोटोकॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा या संघातील प्राणी डॅश डॅश या अवयवाद्वारे श्वसन करतात। पर्याय आहेत नाक, कल्ले, त्वचा, कल्लाविदरे। प्रोटोकॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा या संघातील प्राणी या अवयवाद्वारे श्वसन करतात। याचे उत्तर आहे कल्लविदरे। प्रोटोकॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा या संघातील प्राणी कल्लाविदरे या अवयवाद्वारे श्वसन करतात। प्रश्न क्रमांक 4, बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? ऑप्शन आहे राना टायग्रिना, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा पॅरडस। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पॅन्थेरा पॅरडस। प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश हा कृमी अंतरपरजीवी असून त्याला मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात। मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात। ऑप्शन आहे प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म यापैकी नाही। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लिव्हर फ्लूक। प्रश्न क्रमांक 6, प्राण्यांमधील कोणती ऊती अंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात? प्राण्यांमधील कोणती ऊती अंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात? ऑप्शन आहे अस्थिबंध, अक्षतंतू, विरल ऊती, मूल ऊती। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विरल ऊती। प्राण्यांमधील विरल ऊती इंद्रियांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात। प्रश्न क्रमांक 7, शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमींपासून मिळवले जाते? ऑप्शन आहे पायला, गांडूळ, नेरी, स्लीच। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गांडूळ। मित्रांनो, तुम्ही गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असेही ऐकले असेल। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे। डॅश डॅश हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे। ऑप्शन आहे पेरिफेरा, मोलुस्का, आर्थ्रोपोडा, सिलेंट्रेटा। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्थ्रोपोडा। प्रश्न क्रमांक 9, फायलेरिया या परजीवी कृमीमुळे डॅश डॅश हा रोग होतो। फायलेरिया या परजीवी कृमीमुळे डॅश डॅश हा रोग होतो। ऑप्शन आहे मलेरिया, मूळदूस, हत्तीपाय, अस्केरियोसिस। याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हत्तीपाय।
फायलेरिया या परजीवी कृमीमुळे हत्तीपाय हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 10. प्रदूषित जमीन व पाणी यामधील हायड्रोकार्बन्स व तेले ही प्रदूषके वेगळी करण्यासाठी डॅश डॅश जीवाणूंचा वापर केला जातो. ऑप्शन आहे झेंथोमोनास, एपिडोमोनास, स्न्यूडोमोनास यांपैकी नाही. प्रदूषित जमीन व पाणी यामधील हायड्रोकार्बन्स व तेले ही प्रदूषके वेगळी करण्यासाठी डॅश डॅश जीवाणूंचा वापर केला जातो. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 स्यूडोमोनास. प्रश्न क्रमांक 11. हत्ती रोग डॅश डॅशमुळे होतो. हत्ती रोग डॅश डॅशमुळे होतो. ऑप्शन आहे प्रोटोझोआ, मेटाझोआ, कवक, विषाणू. याचं उत्तर आहे मित्रांनो मेटाझोआ. ऑप्शन क्रमांक 2. हत्ती रोग मेटाझोआमुळे होतो. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असमित असतो. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असमित असतो. ऑप्शन आहे पापलेट, बोंबील, मोरी, वाम. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मोरी. प्रश्न क्रमांक 13. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा, वरीलपैकी दोन्ही यापैकी कोणते नाही. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पिल्लांना जन्म देणारा. विंचू हा प्राणी पिल्लांना जन्म देणारा आहे. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे. ऑप्शन आहे जैवविविधता, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जैवविविधता. प्रश्न क्रमांक 15. सिल्व्हरफिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात. सिल्व्हरफिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात. ऑप्शन आहे खडक, शेवाळ, इतर मत्स्यांसोबत, जुनी पुस्तके. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जुनी पुस्तके. प्रश्न क्रमांक 16. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. मित्रांनो असा कोणता प्राणी आहे जो शेपूट आणि पाय असणारा उभयचर प्राणी वर्गातील आहे. ऑप्शन आहे सिसिलियन, भेक, बेडूक, सल्यामंडर. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सल्यामंडर. प्रश्न क्रमांक 17. खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपदांत असतात. खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपदांत असतात. ऑप्शन आहे स्पर्शिकांच्या 2 जुड्या, वृत्तांवरील संयुक्त नेत्र, श्वसनासाठी कल्ले, मौखिक उपंगाच्या 3 वा अधिक जोड्या. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्पर्शिकांच्या 2 जोड्या. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय अममित आहे. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय अममित आहे. मित्रांनो अरीय अममित म्हणजे एका केंद्रीय अक्षाभोवती फिरवल्यास ते भाग सारखे दिसतात म्हणजेच रेडिएट सिमेट्री. अरीय अममित म्हणजे रेडिएट सिमेट्री. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तारामासा. तारामासा हा अरीय अममित आहे. प्रश्न क्रमांक 19. ताकामध्ये डॅश डॅश हा जीवाणू असतात. ताकामध्ये डॅश डॅश हे जीवाणू असतात. बॅलेनोक्लॉसस, स्टॅफिलोकॉकस, लॅक्टोबॅसिलस, अझॅक्टोबॅक्टर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 20. गोगलगाय हा ह्या संघात मोडतो. गोगलगाय डॅश डॅश ह्या संघात मोडते. ऑप्शन आहे मोलुस्का, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्मेटा, नेमॅटोडा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मोलुस्का. गोगलगाय हा मोलुस्का ह्या संघात मोडते.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.